माझे पप्पा दररोज शाळेत जा म्हणते तर हां घरी लावू नको म्हणते तर आणि तू अभ्यास करू नको जाते येते मी दररोज येते ना शाळेत शाळेची भीती वाटत नाही का तुला कशामुळं हां आणि अभ्यास करते का नाही हां आणि माझ्या पप्पाचं नाव समाधान आहे. माझे पप्पा मी जर शाळेत आलो नाही ना तर नुसती मला तुडू तुडू हाणते तर अरे पण तू तर दररोज शाळेत येतो ना मग तू एकही दिवस शाळा बुडवत नाहीस तुझ्या पप्पांचीच मेहरबानी आहे म्हणायचं की तू एकही दिवस शाळा बुडवत नाही तुझे पप्पा खूप स्ट्रिक्ट आहेत ना त्यामुळे तू जास्त अभ्यास करतो कळालं का मन लावून अभ्यास करायचं बाळा आणि पप्पांचं नाव कमवायचं पप्पा मया करतात ना हां खूप मया करतात ना आणि जी म्हणेन ती आणते तर हां बघ बरं सगळं आणतात फक्त अभ्यासाचा लाड करत नाही मॅडम माझ्या पप्पाचं नाव वैजनाथ मॅडम माझ्या पप्पानं माझं खूप लय लाड करीत होते पण मॅडम माझ्यामुळे पप्पाला लय बोलणं बसलं कोणाचे पप्पामुळं माझ्यामुळे पप्पाला कोणाचे पण मॅडमचे तुमचे माझे का बरं मी कशामुळे बोलले मॅडम मी पप्पा माझा लाड करीत होते म्हणून शाळेत येत नव्हते म्हणून मॅडम म्हणजे पप्पा लाड करायचे म्हणून शाळेत नाही आली आहे ना हां मॅडम नाहीतर पप्पाने लाड केला नसतं तर शाळेत आली असते दररोज ना हो मॅडम मग आता इथून पुढं नाही बोलणार दररोज येणार तुम्ही जसं म्हणताल तसं करणार हो का दररोज येणार अभ्यास करणार पप्पाचं नाव कमविणार आणि माझं तुमचं बी मॅडम कमवणार ना आणि मम्मीचं तुझ्या मम्मीचं बी हो ना मग तुझ्या लक्षात आलं ना नाव कमवायचं असेल तर काय करू लागते शाळेत यावं लागते शाळेतच यावं लागते की नाही हो मॅडम येशील ना दररोज हो हां ठीक आहे माझ्या पप्पाचं नाव सकाराम मॅडम मी माझ्या पप्पाला खूप लाड करतोय पण पप्पा मला लई थांबते का बरं काय माहिती हा? शाळेत नाही आलो की लई थांबते मला तुमच्या- वल्या काठीनं थांबते हो का रे तुझ्या पप्पांना वाटतंय रे तू अभ्यास करावा तू मोठा अधिकारी व्हावा कारण तू खूप हुशार आहेस कशामुळे माहिती आहे का तुझ्या पप्पाच्या लक्ष देण्यामुळे आहे पप्पा कसे असतात माहिती आहे का वरून कडक असतात आणि मधून नरम असतात नारळासारखे नारळ कसं वरून कडक असतं है ना आणि मधून कसं असतं मऊ असते नरम असते तसे वडील असतात त्याच्यामुळे तुझ्या वडिलांबद्दल आहे ना तुझ्या मनामध्ये प्रेमच असलं पाहिजे बाळा हो की नाही हां प्रेमळच असतात पप्पा माझी आई पण पप्पाला सांगते